हे जे जंगल आम्ही उभं केलं आहे याचं नाव आहे मियावाकी फॉरेस्ट, म्हणजे मियावाकी जंगल. याचं नाव मियावाकी हे का पडलं? कारण डॉक्टर अकिरा मियावाकी हे ज्येष्ठ जपानी वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ होते. त्यांनी आयुष्यभर मेहनत करून खूप अभ्यासाने संशोधन करून ही पद्धत बनवली. ही कसली पद्धत आहे तर जंगल जलद गतीनं बनवायची पद्धत आहे आणि त्यामुळे त्याला मियावाकी पद्धत किंवा मियावाकी मेथड असं नाव पडलं. याचं वैशिष्ट्य असं आहे की या जंगलामध्ये जैवविविधता असते. म्हणजे झाडांच्या, आता याच जंगलाबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 50 जातीची झाडं इथं आहेत. त्यात छोट्या झुडपांपासून ते मोठ्या झाडांपर्यंत अशी देशी जातीची 50 प्रकारची झाडं आहेत. आणि ही झाडं अशा प्रकारे सिलेक्ट केलेली आहेत की जेणेकरून छोटे जीव, मधमाशा, फुलपाखरं, अनेक प्रकारचे बग्स, किडे आणि पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे सस्तन प्राणी जसं की खरोट्या, मुंगूस यांना सपोर्ट करावं अशा प्रकारची ही झाडं सिलेक्ट केलेली आहेत. आणि ते प्राणी इथं दिसतात सुद्धा. म्हणजे इकॉलॉजी, थोडक्यात परिसंस्था, आपण जे शाळेमध्ये शिकलेलो आहोत ज्याला इकोसिस्टम असं म्हणतो आपण, ती एक प्रकारची इथं डेव्हलप झालेली आहे. आणि त्यामुळे निसर्गाला, पर्यावरणाला याचा फायदा आहेच. पण माणसाला याचा काय फायदा आहे? अनेक लोक असं विचारतात की माणसाला काय फायदा आहे? तर त्या माणसाला देखील त्याचा फायदा आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सगळं आता ऐकतो अलीकडं की वृक्षतोड प्रचंड होते आहे, जंगलं प्रचंड तुटत आहेत विकासाच्या वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून. रस्ते बांधणे असेल किंवा खाणकाम असेल, इंडस्ट्रीज असतील किंवा नवीन शहरं वसवायची असतील, वेगवेगळ्या कामांकरता, विकास कामांकरता जंगलं तुटत आहेत. आणि जंगलं तुटण्याचा मोठा परिणाम काय होतोय की हवेतला जो हरितगृह वायू आहे, ग्रीन हाऊस गॅस मुख्य, ज्याचं नाव कार्बन डायऑक्साईड, त्याचं प्रमाण वाढतंय. त्याचं स्थिरीकरण करायचं काम झाडं करत असतात. परंतु झाडं तुटल्यामुळं, जंगलं तुटल्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं स्थिरीकरण करणारे जे हे घटक आहेत झाडांच्या स्वरूपातले, ते नष्ट होत आहेत. आणि परिणामी हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय. आणि हवेतले हरितगृह वायू वाढल्यामुळे काय होतंय की ग्लोबल वॉर्मिंग, ते आपण सगळे जाणतोच. त्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्याला बसतो उन्हाळ्यामध्ये. पण आपल्याला त्याची आठवण फक्त उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं की तेव्हाच येते, इतर वेळी येत नाही. परंतु आता ती गंभीर समस्या बनत चाललेली आहे. ऋतुचक्र बिघडलेलं आहे. नुसतं उन्हाळ्यामध्ये तापमान वाढणं एवढंच नव्हे तर अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, हे सगळं जे आहे ते त्याचा परिणाम आहे. तर त्याच्यासाठी झाडी आणि झाडं वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ही पद्धत जी आहे मियावाकी पद्धत, ती विकसित झाली तेवढ्याकरता की जलद गतीनं हिरवं आच्छादन किंवा ज्याला आपण ग्रीन कव्हर म्हणतो ते वाढवणं, हा याचा उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश की स्थानिक जे वन्यजीव आहेत, पक्षी, कीटक, यांना त्याचा फायदा व्हावा. आणि म्हणून आम्ही हे जंगल उभं केलं मियावाकी पद्धतीने. हे झारीबाग हा जो एरिया आहे मिरजेचा, तिथं महानगरपालिकेचा एक ओपन पीस होता, त्याच्यामध्ये केलेला आहे. याचं अर्थसहाय्य महापालिकेनेच केलं, परंतु तांत्रिक आखणी आणि अंमलबजावणी ही सगळी आमच्या संस्थेने, म्हणजेच नेचर कन्झर्वेशन सोसायटी सांगली या संस्थेने केलेली आहे. मी पेशाने एक डॉक्टर आहे आणि माझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून मी हे निसर्ग आणि पर्यावरणाचं काम करत असतो. आणि मियावाकी पद्धतीचा हा आमचा पहिला प्रयोग आहे. आणि हा यशस्वी झाल्यानंतर अशा प्रकारचे आणखी 3 प्रकल्प हे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही उभे केले आमच्या संस्थेतर्फे. आणि आता इथून पुढं असे अनेक प्रकल्प आमच्या हातात आहेत, ते आम्ही करत राहू. आता तरुण भारतची टीम इथं आली आणि तरुण भारतच्या सोशल मीडियानी आम्ही बनवलेल्या जंगलाची दखल घेतली, याचा प्रसार होण्यासाठी मदत केली. याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि अशाच प्रकारे निसर्ग आणि पर्यावरण विषयक विषयांना हात घालत तरुण भारतच्या टीमनी या विषयांना प्रोत्साहन द्यावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.